स्वाहा, ओम भगाय स्वाहा, ओम सवित्रे स्वाहा, ओम आश्वी भाग्य स्वाहा, स्वाहा रहावय स्वाहा, इधर राहावय स्वाहा। असं काही नाही आहे, पेट्रोल पाटणार आहे। तुझा ब्लॉग माझ्या घरचे पण पाहते, आतेच ना पेट्रोल पाटणार आहे, दुसरं काय। मित्रांनो फायनली आता पूजा झाली, जेवण चालू आहे। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतो। कृष्णा आला पुण्यावरून, पाहू शकता इकडे, आणि इकडे फेस्टिवल ऑफर आहे आमचे शिवम देशमुख डायरेक्ट कॉलेजवरून डायरेक्ट पेपर देऊन। तर ब्लॉग जरा लेट चालू करून राहिलो, म्हणजे ही क्लिप पहिले पहा तुम्ही। आज घरी सत्यनारायणची कथा होती, होम हवन होतं, तर खतरनाक ब्लॉग बनलाय, पहिले जा आणि ते पाहून घ्या। फायनली इथं पाहू शकता सत्यनारायणची कथेची पूर्ण तयारी पप्पा करून राहिले। सुरुवातीला पूजाच मांडायची आहे, तर पाहू शकता नवग्रह त्याची प्रॉपरली पूजा मांडणं चालू आहे। इकडे प्रॉपरली 9 ग्रह बनवणे चालले, अशी विदर्भात पूजा केली जाते। सर्व 9 ग्रहावरच्या खारीक बदाम सुपारीले प्रॉपरली पूजा विधिवत पूजा करणं चालू आहे। एकदा एवढी पूजा मांडली का आपली कथा सुरू होऊन जाते। त्यामुळे त्याला फारसं आश्चर्य वाटले। शुद्धीवर आल्यावर तो चिंताग्रस्त झाला, त्यावेळी त्याला जावई मनाला शोक, आपण त्याला शरण जाऊ या आपल्या मनासारखे होईल, जवळचे वचन ऐकून। इथं आपली सत्यनारायणची कथेचा पहिला अध्याय समाप्त झाला होता। असेच करून आम्ही पूर्ण कथेचे 5 अध्याय पूर्ण केले आणि संपूर्ण सत्यनारायणची कथा कंप्लीट केली। दरवर्षी आमच्या घरी सत्यनारायणची कथा गणपतीच्या वेळेसच असते। मोस्टली विदर्भात गणपतीतच सत्यनारायणची कथा केली जाते। तर हा सत्यनारायणची कथा झाल्यानंतर होम हवन पण राहते। तर आपलं होम सुरू झालं, पाहू शकता मम्मी आहे प्रॉपरली आहुती देणं चालू आहे। दरवर्षी वर्षातून एकदा तरी घरी असतेच गणपतीच्या वेळेस। इकडे आपला मित्रही आला होता कृष्णा पुण्यावरून, ओळखत असं कृष्णा पलान, तर तोही होम पूजेला बसला होता। एकेकाचं भाग्य असते। बाहेर पाऊस सुरू होता, पण तरी आपल्या गौऱ्या पेटल्या, जास्त काही त्रास दिला नाही आणि आपलं होम सुरू झालं। इथं पाहू शकता पप्पाच मंत्र वाचून राहिले। आता आमचा होमपूजा तर झाली होती, आता वेळ होती आरतीची। तर आरती वगैरे पण मस्त केली। आरतीच्या वेळेसच आपला अजून एक मित्र आला होता। फायनली कथा वगैरे झाली आणि कृष्णा कसं वाटते, अमरावती कसं वाटते पावसात? पाणी चाललंय, पाणी घेऊन आलो खतरनाक 2 दिवस पाऊस नव्हता। हा उतरला 5 मिनिटात पाणी सुरू झालं होतं। आणि हाही आला, पार्टनर सोबत आला, याच्या पेट्रोल पार्टनर। नुसतं बघायला वाटते, मित्र आहे माझ्या गाडीवरती, असं काही नाहीये, पेट्रोल पार्टनर आहे। तुझा ब्लॉग माझ्या घरचे पण पाहते, आतेच ना पेट्रोल पार्टनर आहे, दुसरं काय। तर चला, मी भवानी पाहिलं सारं पाहिलं, खंडाण्याला माहित झालं। बाहेर पाऊस सुरू आहे, खतरनाक पाऊस सुरू आहे, आणि हा माणूस याचे पेपर आहे टाइमपास करते, पण संध्याकाळी येत नाही म्हणते। तो कोणता पेपर आहे मला हे माहित नाही, आता एका मित्राला विचारतो मी कॉल करून। इंजिनिअरिंगला चला जाऊ द्या, आपलं असं काही नाही काही। आता पाहू काय होते दिवसभरात, ब्लॉग कंटिन्यू करू। कृष्णा आहेच आणि हाही येतो म्हणते संध्याकाळी, पाहू आता अभ्यास झाला तर घरचे सोडते का नाही। 36,000 लोक माहिती आहे, ओ मजा खतरनाक। तर चला मित्रांनो, 7 लाख 7.5 लाख मधून 36,000 पाहिलं नाही मोठी गोष्ट नाही आहे।
माया 14,000 म्हणून 4-6,000 लोक कधी पाहिजे. चला भेटू. बडाई नाही करा तो जे सत्य आहे ते सांगतो. हा चला ब्लॉग पूर्ण पहा. फायनली आता पूजा झाली, जेवण चालू आहे. मी जेवण करू राहिलो, मम्मी स्वयंपाक करू राहिली. इकडे कृष्णा सेट आहे, कृष्णा जेवण करू राहिला. तर चला पुरणपोळी. इकडे पूजा, गणपती बाप्पा. तर चला आता पटकन जेवण करून घेऊ. तर मम्मी आहे का काम कसा आहे गणपती? एकदम छान. हा काय म्हणणं आहे? खूप काही तर सुंदर आहे, मग खूप गणपती- सुंदर आहे. खूप मूर्ती छान आहे अजून आणि खूप सुंदर आम्ही डेकोरेशन वगैरे केलं आहे हा आणि खूप छान आहे. फर्स्ट टाइम होता ब्लॉग मध्ये, म्हणजे कसं जास्त येत नाही. आज आली, बोलले 2 शब्द, भारी वाटलं. इकडे पा गणपती बाप्पा. गणपती बाप्पा पण फुल, म्हणजे आज पण मस्त हार वगैरे खतरनाक जबरदस्त पद्धतीनं घातलाय. 1 मिनिट थांबा, तुम्हाला दाखवतो. खतरनाक मस्त आज पण हार केला. इथला पण हार आहे खतरनाक जबरदस्त दिसू राहिले. तर मित्रांनो दुपारी सत्यनारायण केलं आणि संध्याकाळी थोडं फिरायला गेलो होतो. अमरावतीतले गणपती एक्सप्लोअर केले. त्याचा पण एक सेपरेट ब्लॉग बनवलाय जो नक्की तुम्हाला पाहायला भेटेल. मेंबर्स वगैरे पण आले होते, तर खतरनाक ब्लॉग बनला. बच्चा पार्टी पण आहे त्यामध्ये, तर तो ब्लॉग तुम्हाला उद्या पाहायला भेटेल. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. म्हणजे हा अशा प्रकारे विदर्भात पूजा केली जाते सत्यनारायणाची, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची करते. कोकणात वेगळ्या प्रकारनं करते, आमच्या इकडे वेगळ्या प्रकारनं करते. तर हा आमच्या इथे दरवेळेस गणपतीच्या वेळेसच असते. तर आज झाली आणि त्याचा ब्लॉग बनला. तर भारी वाटू राहिलं, मस्त मजा गेली. आणि मित्र पण होता आपला, आता तो सध्या म्हणजे त्याचे मॅचेस आहेत तिकडे युनिव्हर्सिटी, तिकडे गेलाय. तर नाही तर पुण्याला तर भेटतेच आपल्याला, कॉलेजमध्ये राहताच येऊ, तब मिल लेंगे, कोई वांदा नाही. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा. आणि गणपती बाप्पा विदर्भात कसे मनवला जाते, म्हणजे गणपती फेस्टिवल विदर्भात कशा प्रकारे साजरा केला जाते हे दाखवण्याचा प्रयत्न करून राहिलो. तर तुम्हाला माझे व्लॉग्स कसे वाटत राहिले हे नक्की सांगा, विसरू नका, कारण त्याच्यानुसार मग मी काम करतो ना. तर चला आजचा ब्लॉग इथंच थांबवतो. आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंट असलीच पाहिजे बरं. भेटू उद्या, तोपर्यंत जय महाराष्ट्र.